रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 8वा भाग 32वा मग मन प्रमाणुसूय सहाची हनीवर संपदाचे शुभश्रू येणे संतोष निर्गुम ज्ञान नळू ऐशेने ह्या सकळ ज्ञानी संपरम ज्ञान हे यज्ञी हारपे पाठी यज्ञेच्या स्वरूपे निखल उरे तवा नाव त्या अभियज्ञू ऐशे बोलिला जव सर्वज्ञ तव अर्जुन तया नाव गा अधियज्ञ एक बोलिला जव यज्ञुतू तव अर्जुन परिसतू आहाती बरवे ते कृष्णाची या बोलासचे ऐरू झाला देखा बालकाची या घोणी धाईजे का शक्य झाले पण होईजे ते सद्गुरूची या ऐकले जाणे का म्हणून या सात्विक भावाची मोदी कृष्णा अंगी अर्जुनाची हे समार तसे परी बुद्धी सावक ऋणिया द्विधी मग पिकालिया परिमळू ते निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोबळा सरळू बोलिला ते म्हणे परी सने याची या राया बापा धनंजया ऐशे जळो सरलिया माया हे जाळिलिया जळी आत्ताची या सांगितले होते आगा आधी यज्ञ म्हणे जितले जयाती या आदिसचे तया माते जाणून या आती ते देह झालो ऐशे ठेले आपण चिपी आपले होईने जैसे मठ गगना मरून या नेईच असे या ए प्रतितीची आ माज पगरी तया निश्चिंती याच्या आली म्हणून या बाहेरी नव्हतीची असे ऐसे बाह्य संचले मीची होऊन या असता रिचले बाहेरा भूताची या पंचाती नेनताची हा पडिली आत्ता उभया उभरपणे नाही जायाची या पडिली या गहन कवनतया म्हणून या प्रीतीची या पवटोचे न हाले ते ऐकचे आहे होतिली ते नित्य नचिया घातले जैसे समर समृद्धी घतुले रुळीची नया घट बुडाला ते अंत बाहेरी उदके भरला पाठी दैवल्य फुटला तरी उदक काय फुटे नातरी सोपे कवच का वारेन्या वस्त्र पेडिले तरी सांगन काय मोडिले तैसा आकारू हा अहं चक भ्रशे वाचून या वस्तू ते वैलपे असे तेची बुद्ध झालिया विसाजी कैवल्य आता म्हणून या वापरी माते अंतकरण जाणतासे ते देहाते मीची होते ते एरवी तरी असाधारण आदळलिया मरण जे आठवून या धरी अंतकरण तोची जैसा कवचून ते काकुळती फळता पवनगती आविचित्ती कुहा माझी पडिलिया आत्ता तया आरो पडन चुकुलया पौराण नाही म्हणून या तैवे पडे तेवी मृत्यूचे ने आवरसरे एक येऊन या ठाले हे होणे मग ते चुके भल पयाच्या आणि जव आली आसी जे तव जाणे ध्यान भावना भाविक जे डोळा तव जेतिनिया अवसरे ते आवडोनिया जीवेत उरे तो तेची मेरे फारे होय लागे आणि मरणे जयाचे ते तेची गीतेचे पावे म्हणून या सदा स्मरावे मातेची तुवा डोहळ जे देखावा कानी हन ऐकावा मनी जे भावावे बोलावे वाचे आता बाहेरी आंधावे मेची एकरूप घालावे मग सेवी काळी स्वभावे मेची हाये अर्जुना ऐसे झालिया मग न इरेज देह गेलिया मग संग्रामो केरिया भव काय तुझ मन बुद्धी साचेसी जरी माझ्या स्वरूपे अर्पी मी तरी भातेची गा पावसी ऐशी माझे भाक हेची कामियासी वरी ऐसा जरी संदेह वार्तुती आहे तरी अभ्यासून आधी पाहे नवते तरी कोपे येणे पी असो संगे योगी चिंतासिया करी तू चांगू
आग उपायी पांगू पहाडा ठाकी तेवी सद्माही निरंतर चिंतामणीत पुरुषाची माहेर लावी मग शरीर राहो आतवा जावो नाना गतीचे पाविते ते चित्तवरी आत्म पाहते मग कवन आठवे देहाते गेले आहे हे सरितीचे ओघे जळा मानिले घोगे हे काय वर्तत आहे मागे म्हणून या पाहो ना तो समृद्ध होऊन या ठेले ते चित्ताचे या चैतन्य झाले एधी घाता याला निर्माले धनाधन जयाचे आकाराविन असेन जया जन्म ना निघीन आचित्य जे बोळबा इंगुळ न चरे तेजी तिमिरे न शिरे देहाची आधोर चर्म चष्टुर्षी सदुडा सूर्यकणाच्या राशी जे नित्य दाहुन्यासी अस्त मानेची जयासी अनाडव नाही तया व्याग वानिया ब्राहते प्रया कलनिया सप्राप्ते ते स्थिराविलिनिया चित्ते जाणूनिया स्मरे बाहिरी पद्मसन रचुनिया उत्तरा भूख्य देह जीवे सुख सुनी क्रमयोगे ते आतु मानी लेनिया मनो स्वरूप प्राप्तीचे प्रेमे आपे आप संग्रमे मिळावया आकालिया योगे मध्यमा मध्यभागे आम्ही स्थाचिनिया निगे ब्रह्मादर तेची आचने चित्ताचा सागुण आहा चवा दिम्य भाडुतो प्राणू गगनातू संचरे का परी मानचेनिया स्थैर्य रेचिले भक्तीची या भावना भरले योग बळे आवरले सज्जन होईले तो जडता विरवूत भलू ता माझिया संचरुत जैसा घंटा नाही यलुस्त घंटे सिचिया होय काय झाकलिया घाटाची दिव्य ते काय झाला केव्हा तरी रीती हो आडवा देह भाठेवी ते केवळ परब्रह्मा जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊनी आठेले सकळा जाणनिया हे जलानी तेथे जाणियाची आणि जे खानी ज्ञान याची आणि आयनी जयाची अक्षरू म्हणते चंडोवते ते मोडे ते गगनाचिया की पुढे वाचुनिया जरी होईल मेहुडे तरी कैचे तेवी जयाचिया या आकरित ते जाणिलिया उमानिने मग नेनिवीच्या त्या म्हणिले अक्षरे सहजे म्हणून या वेदविद नगर म्हणून या जयाचे अक्षरे ते प्रकृतीची या परमात्मा आणि विषयाच्या विषय लढुनिया ते सैंद्रिय प्रास्थीय देऊनिया आहाताची या देहाची बैसुनिया झाडातळी ते पायरी विरक्त जयाच्या निरंतर वाट पाहत निष्कर्माशी अभिषेत सर्वदा जे जयाची आवडी त्या गणिती ब्रह्माचार्य साकडी निष्ठुर होऊनिया आशे जे पद दुर्लक्ष आणि अवागद जयाची या धाडिये वेद चुंबू कळले देठे ते पुरुष होती या परी लया जाती तरी पार्थ हेची स्थिती एक वेळ सांग ते अर्जुन म्हणतले स्वामी हेची म्हणावया होती पामी सहजे कृपा केली तुम्ही तया बोलिया का परी बोलावे आणतो होऊन पे तेथे म्हणतले त्रिभुवनाधिपे तुझ काय नेनो सांगे एक तरी म्हणा या बाहेरी कडिया यावयाचिया विचिया सवे मोडे ते हृदयाचिया डोही बुडे तैसे की जे परी हे चरित घडे जरी संयमाची आखडे सर्वदा द्वारी कवाडे डाळसिया तरी सहजे मन कोडले हृदयाचे आसे उगले करण चरणी मोडलेच परिवरू न सडी तैसे चित्त राहिलिया
प्राणाचा प्राण उचू करावा, मग अनुवृत्तीत पथे आणावा. विघ्नोवरी तेथे आकाशी मिळे न मिळे, तयाशी धारावया धारणा. जव मात्रात्रय मळवळे, अर्धविबी तववरी ते समरू. निराळे की जे स्थिरू, मग लजी लेविलक्ष ओंकारू. बिबच विलसे तैसे ओंकार हे स्मरो, ऐसे आणि तेथेची प्राणुपुरे. मग प्राणा वाचून या पूर्णधन, म्हणून या प्राणी वैकल्य नाम. हे एकाक्षर ब्रह्म स्वरूप परम स्मरणतात. या परी तेची दोही ते तो. पावे माते जे पावना पौरते, आणि का पाव नाही जे अर्जुना जरी विपाये. तुझ्या जीवे नाही ऐसे जाये, न स्मरण होय काय सवावरीत अंत. इंद्रिय अघुड जीवितयाच्या सुख बुडालिया, अंतु बाहेर उडघलिया मृत्यूचिन्हे. ते वेगळे बैसविले कवने, मग कवन निरोधी करणे. तेथे कवना अंत करणे प्रवण स्मरावा, तरी गा ऐशया ध्वनी. थारा देशी ना मनी, ते नित्य सेविले ते निदानी सेवकूद होय. जे विषयाती तिळाजळी, देऊन या प्रवृत्तीवरी निगडिया वाऊनिया हृदयी सुने. भोगिता ते परिभोगितया आरानुका, सूक्षाधिका ते चक्षुराधी रंका. कवन पाहू ऐसे निरंतर, जे अंतकरणी मजसी लिगटले. माझी होऊन या आटले सेती, तया देहा वासनीय. जे पावे ते तेही माते स्मरावे, जरी पावावे तरी उपासती. ते कायसी पै करूक, आळ लिपिया काकुतली धाव. गा धाव म्हणे तरी तयाची या लगी. काय न घडे मज, आणि भक्ताची या तेची दशा. तरी सासू कायसा, म्हणून या ते ध्वनी ऐसा. जे वाखावान वेळ स्मरावा, ते वेळी स्मरैलया ते पावावा. ते आधारहुई साहेचिनिया, ते ऋण वैपल्य देखुनी अंगी. मी पुलोनियाच्या उत्तरण लागी, भक्तीची या तवत्वा परिचर्या करी. देह वाकल्यवारी, जेणे लागे तया सुकुमार. म्हणून या आत्मा वाचिया पांजिरे, सूर्य तयाचे वरी आपुलिया स्मरणाची या हेवी. ऐसे करी उलाऊ, ऐसे नित्य बुद्धी साचली, आणि तयाची या म्हणून या देहाची साकडे. माझ्या काहीच मी आपुलिया आपुलकडे. सुखाची या आणि वरचिली, देहाचे न्या गवन फेडुनिया. आहाती या अहंकाराते रजन झाडुनिया. वासना निवडुनिया आपणाची या मिळवी. आन भक्ती विशेषे एक वचिया ठाऊर नाही. म्हणून या एरवी करिता वेऊर ऐसा न वाटे. ना तरी देहातीच्या यावे, आपण या यावे न्याहे. देही नाही स्वभावे, जे आदित्य मज. एरे शरीराची या सलिल असती, पण ते सावलिया. चंद्रका जे उठली चंद्रती आहे, ऐसे जे नित्ययुक्त सुलभ ते सतत. म्हणून या देहाते निश्चिंत मीची होती. ते कुशुरूच्या वाडी, ते पातत्रियानेच्या सगडी. जे मृत्तिका कोरडी सांडिली आहे, जे दैन्याची या दुभते. तोची मूळ ते कुमरते फळे. ते व्यामोहाचे केवळे रूपपीचे. ते संसाराचे बैसणे, ते विकाराचे उद्याने. जे सकळ रोगाची